नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्याकडे तुम्हा सर्वांसाठी एक छान आणि क्विक ऑप्शन आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे टोमॅटोची चटणी। टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी इथे 6 ते 7 मीडियम साइजचे टोमॅटो घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यातील सर्व बिया काढून घेतल्या व ते बारीक बारीक चिरून घेतले। टोमॅटो कापून होईपर्यंत मी एका पॅन मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 4 ते 5 मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। मिरच्या व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडे कढीपत्ता टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता मी टोमॅटो व्यवस्थितपणे कट करून घेतलेले आहेत। टोमॅटोची चटणी बनवताना थोडेसे मीडियम पिकलेले टोमॅटो घ्यावे, जेणेकरून आपली चटणी खूप छान बनते। माझी टोमॅटोची चटणी शिजेपर्यंत ज्यांनी अजून माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी लवकरात लवकर माझे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। इथे मी हाय फ्लेमवर टोमॅटो थोडा वेळ परतून घेणार आहे। टोमॅटो छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे, जेणेकरून आपल्या चटणीचा स्वाद अजून वाढेल। टोमॅटो शिजण्यासाठी मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे। मीठ ॲड केल्यानंतर काही मसाले टाकूयात। तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकूया। लाल तिखट टाकल्यानंतर मी 1 चमचा शेवटी गरम मसाला टाकून हे सर्व व्यवस्थितपणे मसाले एकत्र करून घेऊया। टोमॅटोची ही क्विक अशी चटणी अगदी 5 ते 7 मिनिटात पटकन तयार होते। टोमॅटोच्या फोडी अगदी मऊ होईपर्यंत मी छान परतून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपले टोमॅटोमधील सर्व मसाले व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट सुद्धा व्यवस्थितपणे एकदा परतून घेऊया। अशा प्रकारे आपली खूप इझी आणि खूप लवकरात लवकर बनणारी टोमॅटोची चटणी तयार आहे। शेवटी वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर मग कशी वाटली माझी टोमॅटोची चटणी? माझी टोमॅटोची चटणी तर एकदम छान झालेली। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। काय मग आवडली का टोमॅटोची चटणी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच माझे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग मी भेटते आता पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राइब केला नाही त्यांनी नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।